सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर बेलदारवाडी परिसरात 23 जून रोजी रात्री सुमारे 11:30च्या दरम्यान भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याचा दावा स्थानिकांनी केला। या घटनेत 4 घरांच्या भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी अंगणातील जमिनीलाही भेगा पडल्याचे दिसून आले। रवींद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण आणि सोमनाथ सुरेश चव्हाण, बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सरपंच संजना आगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्तांच्या घरांची पाहणी केली। सरपंचांनी महसूल आणि संबंधित शासकीय यंत्रणांना घटनेची माहिती देत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच नागरिकांनी कोणती अडचण असल्यास ग्रामपंचायतशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। फोंडाघाट गावातील विद्यानगर येथील बेलदारवाडी वस्तीवर भूकंप झाला अशी मला काही नागरिकांकडून माहिती मिळाली। तर मी आज सकाळी तिथे भेट दिली तर तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की रात्री 11:30 ते 11:15च्या दरम्यान आम्हाला भूकंप सदृश्य परिस्थिती जाणवली। पत्र्यांचा गडागडा आवाज यायला लागला आणि नंतर ते झोपी गेले। तर सकाळी उठून बघतायत तर त्यांच्या भिंतीला आणि तडे होते। आमच्या पण पाहणीत असं आलं की भिंतीला जास्त मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। 3-4 घरांचे भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। पत्र्यांना नुकसान झाले आहे, जमिनीला भेगा पडले आहेत। तर माझी अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे।